कुणाचा बाप बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही। सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं। राज ठाकरे मीरा रोड दौऱ्यावर मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांची पहिली सभा थोड्याच वेळामध्ये दाखल होणार। सध्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा करूच राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य। ज्यांना संपलेला बोलले त्यांच्याच सोबत चल मेरे भाई हात जोडता हूं बोलत रोज जात आहेत। इतका रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही। शिवसेना मनसे युतीच्या चर्चेवरून शिंदेंचा ठाकरेंना टोला। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकर यांनाच नाही तर आपल्याला देखील शिव्या देते। सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातं। विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। अधिवेशन काळामध्ये फक्त आमदार स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश, मंत्र्यांनाही बैठका घेण्यास बंदी। हाणामारीच्या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग। विधान भवनामध्ये हाणामारी करणं, आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना भोवलं। आरोपी नितीन देशमुख, ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती। भविष्यात विधिमंडळामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। काय व्यवस्था झाली आहे महाराष्ट्राची? विधान भवनातील राड्या प्रकरणी राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। जनसुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याही एका व्यक्तीला अटक करता येत नाही। डावे आणि कडवे डावे यामध्ये खूप फरक, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे, गुन्हेगारांचा नवा राजकीय जन्म होतोय। राष्ट्रपती राजवट लावावी एवढी गंभीर परिस्थिती, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आव्हाडांवर देखील गुन्हा दाखल। विधान भवनाच्या बाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती। आव्हाडांना मारण्याचा कट होता। पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर राऊतांचा मोठा आरोप। जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाला सोशल मीडियावर शिवीगाळ, माझ्या पोरीवरती घाणेरडी ट्विट्स, नवीन आकाच्या कार्यकर्त्यांची लेवल कळली, आव्हाड संतापली। आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या, नताशा आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल रोहित पवारांचा गंभीर आरोप। सूचना असल्यामुळेच मी शांत, जास्त बोलायला लावू नये, राड्यावरून गोपीचंद पडळकर यांचा इशारा। शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पडळकर यांचं विधान। दिव्यांगांसाठीच्या अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ, मंत्री अतुल सावे यांचं निवेदन। दिव्यांगांना दरमहा 2500 रुपये अनुदान देण्याची घोषणा। रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं, आता रायगडवाडी म्हणून संबोधलं जाणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत घोषणा।